15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय मोठं सांगणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं। विशेषतः काही दिवसांपूर्वी युवकांच्या प्रश्नांवरून देशात मोठं आंदोलन झालं। त्यामुळे मोदींच्या भाषणात तरुणांसाठी काय घोषणा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि याची सगळ्यांना उत्सुकता होती। याच पार्श्वभूमीवर मोदींनी जेन झी आणि देशातील तरुणांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा आज लाल किल्ल्यावरून केल्या। एआय पासून मोफत कोचिंग पर्यंत, क्रीडा क्षेत्रापासून आत्मनिर्भर भारतापर्यंत मोदींच्या या घोषणांचा थेट फायदा तरुणांना कसा होणार हे जाणून घेऊया। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना येत्या 1 वर्षात 1 कोटी तरुणांना एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण देण्याचा संकल्प जाहीर केला। एआयच्या क्षेत्रात भारतानं जगाचं नेतृत्व करावं आणि देशातल्या तरुणांकडे भविष्यातल्या रोजगारासाठी आवश्यक कौशल्य असावीत असा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। पण तरुणांसाठीची ही एकमेव घोषणा नव्हती। खासगी कोचिंग क्लासेसचा वाढता खर्च हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरत असल्याचं मोदींनी म्हटलं। त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंगची व्यवस्था उभारण्याची घोषणा त्यांनी केली। यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षक आणि शिक्षण तज्ञांच्या एका नेटवर्क मध्ये आणण्याची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं। म्हणजेच यूपीएससी, जेई, नीट यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी महागड्या कोचिंगवर होणारा खर्च कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे छोट्या शहरांमधली आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी सुद्धा चांगल्या मार्गदर्शनाची संधी मिळवू शकतात। मात्र या योजनेची अंमलबजावणी आणि ऑनलाईन शिक्षणाची गुणवत्ता किती प्रभावी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युवा शक्तीबरोबरच मोदींनी क्रीडा क्षेत्रावर सुद्धा मोठा भर दिलाय। भारतानं 2036च्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्याचं लक्ष ठेवलं असून त्यासाठी देशातील मुलांमध्ये क्रीडा गुणवत्ता शोधण्यासाठी देशव्यापी टॅलेंट हंट कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे। 5 ते 15 वयोगटातील मुलांमधील क्रीडा क्षमता ओळखून त्यांना पुढे आणण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे। यानंतर मोदींनी आत्मनिर्भर भारताचा सुद्धा मुद्दा मांडला। भारतानं महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये इतर देशांवर अवलंबून न राहता स्वतःच्या क्षमतेवर उभं राहावं, यासाठी उत्पादन, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेवर भर देण्याचं त्यांनी सांगितलं। एकंदरीतच पाहिलं तर यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात एआय कौशल्य, मोफत कोचिंग, क्रीडा आणि आत्मनिर्भरता या मुद्द्यांमधून तरुणांना केंद्रस्थानी ठेवण्याचा मोदींचा प्रयत्न दिसून आला। आता या घोषणा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवल्या जातात आणि जेन झीला याचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तुम्हाला या घोषणांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।